विदाऊट शुगर आणि विदाऊट गूळ अगदी हेल्दी ड्रायफ्रूट लाडू बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी तुम्हाला सगळं मेजरमेंट व्यवस्थित सांगणार आहे आणि एखादा ड्रायफ्रूट कमी जास्त जर करायचा असेल तर तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। अंजीर आवडत असेल तर यामध्ये अंजीरही तुम्ही ॲड करू शकता। चला तर मग सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते की काय काय याच्यामध्ये साहित्य लागणार आहे। तर मी इथं घेतलं आहे 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम पिस्ता, 50 ग्रॅम अक्रोड, 50 ग्रॅम मनुके आणि अर्धा किलो मऊ खजूर। हे मेजरमेंट साधारणतः 1 किलो ड्रायफ्रूट लाडूसाठी एकदम परफेक्ट आहे। आता त्याशिवाय मी इथे 50 ग्रॅम मगज बी, 50 ग्रॅम भोपळ्याच्या बिया, 50 ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया, 100 ग्रॅम सुकं खोबरं आणि 2 चमचे खसखस घेतलेली आहे। सगळ्यात अगोदर खसखस हलकीशी भाजून घ्या आणि त्यानंतर एक एक करून सगळे ड्रायफ्रूट्स मंद आचेवर भाजायचे आहेत। मी इथे सगळे ड्रायफ्रूट्स अख्खेच वापरले आहे। तुम्हाला हवं असेल तर त्याचे छोटे तुकडे करूनही तुम्ही भाजू शकतात, तुपामध्ये परतून घेऊ शकतात। मी हे लाडू हिमांशूसाठी बनवते तर त्याला लाडूमध्ये ड्रायफ्रूट्सचे तुकडे अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी सगळ्यांची अगदी फाईन पावडर करणार आहे। हे सगळं भाजण्यासाठी मला साधारणतः अर्धी वाटी तूप, साजूक तूप लागलं आहे। त्यानंतर तुपामध्ये मी मगज बी, भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया हलका हाताने परतून घेतलेल्या आहेत। तुपात परतल्यामुळे त्याची जी चव आहे ना ती खूप छान लागते आणि लाडूंचा फ्लेवरही मस्त येतो। तर ह्या ज्या बिया आहेत ना तर त्या हलक्याशा सोनेरी रंग येईपर्यंत तर त्याला थोडं असं परतून घ्यायचं आहे। आणि तर तुम्ही इथे बघू शकता कलरसुद्धा चेंज झाला आहे आणि हे जे आहे बिया तर ते मी मिश्रणामध्ये टाकून दिलेले आहे। तर त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला सुकं खोबरं आहे तर ते सुद्धा हलकंसं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर खोबऱ्याचा हा जो सुगंध आहे ना लाडूंना अजूनच स्वादिष्ट बनवतं असं मला वाटतं। तर हे सगळं मिश्रण ना पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे। तर तोपर्यंत खजुराच्या बिया काढून ठेवायच्या आहेत। तर शक्यतो मऊ खजूर वापरा, जेणेकरून ते पटकन स्मॅश होतात आणि लाडू वळायलाही खूप सोपं जातं। आता भाजलेले ड्रायफ्रुट्स, बिया आणि खोबरं आहे ना तर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि दुसरीकडे लगेचच मी 3 ते 4 चमचे साजूक तूप गरम करून त्यामध्ये खजूर घातलंय। त्याला छान असं तुपामध्ये छान असं एकजीव होऊ द्यायचं आहे। आणि हळूहळू हे जे आहे ना तर ते एक मिश्रणामध्ये त्याचं जे आहे तर ते होतं, तर त्याला स्मॅश करायचं आणि छान असं आपलं जे आहे खजूर तर ते तयार झालेलं आहे आणि ते आपले जे ड्रायफ्रुट्स आहे तर त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि त्याला छान असं एकजीव करून द्यायचं। तर लाडूचं जे मिश्रण तर ते तयार झालंय। तर याला हलक्या हाताने छान असे लाडू बांधून घ्यायचे आणि याचं असंही नाही की गरम गरमच तुम्हाला याचे लाडू वळावे लागतील। हे मिश्रण थंड झाल्यानंतर सुद्धा तुम्ही याचे लाडू वळू शकता, कारण त्याच्यामध्ये खजूर आहे तर तो ओलावा टिकवण्यासाठी मदत करतो। तर इथे छान असे ड्रायफ्रूट लाडू आपले तयार झालेला आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फॉलो जर केलं नसेल तर फॉलो नक्की करा। बाय।